तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तुम्हाला बेस्ट ऑफ 5 चा 10वीच्या परीक्षेमध्ये किती फायदा होतो. म्हणजे जर तुम्हाला बेस्ट ऑफ 5 असेल तर तुम्हाला किती टक्के मिळू शकतात आणि जर बेस्ट ऑफ 5 नसेल तर तुम्हाला किती टक्के मिळू शकतात. माझा विश्वास ठेवा मित्रांनो, तुमचा जवळपास 5% तुमचा फायदा होऊ शकतो बेस्ट ऑफ 5 मुळे. आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांना माहीतच नसेल की बेस्ट ऑफ 5 काय आहे, हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे आपण खूप टाइम न घालवता लगेच पाहूया की तुमचे 5% 10वीच्या परीक्षेमध्ये म्हणजे तुमच्या 10वीच्या बोर्ड एक्झाममध्ये तुमचे 5% कसे वाढणार आहेत याविषयी आपण इथे माहिती पाहणार आहोत. जर तुम्ही स्क्रीनवर पाहिलं तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, जर विदाऊट बेस्ट ऑफ 5 म्हणजे बेस्ट ऑफ 5 नसेलच तर तुम्हाला किती टक्के पडू शकतात, तर ते आहेत 76% म्हणजे 76% तुम्हाला विदाऊट बेस्ट ऑफ 5 हे जर मार्क तुम्हाला या विषयामध्ये पडले तर तुम्हाला भेटू शकतात. परंतु बेस्ट ऑफ 5 असेल तर किती मार्क मिळू शकतात हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर हे मार्क कसे आले विदाऊट बेस्ट ऑफ 5 म्हणजे हे मार्क वरून तुमची टक्केवारी कशी काढली जाते हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. नंतर तुम्हाला बेस्ट ऑफ 5 रूलचा वापर करून कशा प्रकारे तुमचे टक्के वाढतात हेही तुम्हाला सांगतो. जर तुम्ही कॅल्क्युलेटर काढलं आणि इथे कॅल्क्युलेटर तुम्ही पाहू शकता, इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे तुम्हाला मराठीला 80 मार्क आहेत. आता मी कॅल्क्युलेटरवर टाकतो. मराठीला तुम्हाला 80 मार्क अधिक इंग्लिशला तुम्हाला 51 मार्क पडले, कारण इंग्लिश विषय तुम्हाला खूप अवघड गेला समजा. त्यानंतर तुम्हाला हिंदीला 78 मार्क पडले. त्यानंतर अधिक विज्ञानला 78 मार्क पडले अधिक त्यानंतर गणिताला तुम्हाला 82 मार्क पडले अधिक त्यानंतर तुम्हाला इतिहास भूगोलमध्ये 88 मार्क पडले आणि यांची जर तुम्ही बेरीज केली तर पाहू शकता 457 एवढी होते. आता किती विषय आहेत आपले? एकूण 6 विषय आहेत. तुम्हाला जर तुम्हाला त्याचा टक्केवारी काढायची असेल, विषय किती होते? 6 आणि मार्क किती पडले? 457. आता टक्केवारी काढण्यासाठी तुम्ही वेगळा फॉर्म्युला सुद्धा वापरू शकता. परंतु जर सोपं साधी जर याची टक्केवारी काढायची, 600 मार्क पैकी तुम्हाला पडले 457 आणि त्याचे टक्के काढायचे आहेत, तर तुम्ही 457 जे आले आहेत त्याला 6 ने डिवाइड करा, म्हणजे त्याला भागिले करा. तर 457 भागिले 6 जर तुम्ही केलं आणि याची जर बेरीज केली तर तुम्ही पाहू शकता 76.16 आलेले आहे. तेच आपण इथे पाहिलेलं आहे. 457 इथे भागिले जर तुम्ही 6 केले तर 76.16 एवढी आलेली आहे. आता हे केव्हा? जर तुम्हाला बेस्ट ऑफ 5 हा नियम लागू झाला नाही तर. परंतु 10वीच्या मुलांसाठी एक खूप महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे तुम्हाला बेस्ट ऑफ 5 रूल लागू होतो. यामुळे तुमचे 5% वाढतात. आता 76च्या ऐवजी तुमचे 5% जर वाढले म्हणजे ते 81 होऊ शकतात. बरोबर? खूप मोठा डिफरन्स आहे, खूप मोठा फरक आहे. तुम्हाला हे मार्क मिळवण्यासाठी तुम्हाला बेस्ट ऑफ 5 रूल समजून घेणे खूप गरजेचे आहे. तर तो रूल काय आहे? तो नियम काय आहे? हे आपण आता पाहूया. आता जर आपण दुसऱ्या स्क्रीनवर गेलो, म्हणजे जर तुम्ही इथे पाहिलं, आता पाहू शकता तुम्ही ही आपली अ, दुसरी स्लाइड आहे. याच्यावर तुम्ही पाहू शकता याच्यावर किती टक्के झालेले आहेत? 81.20%. मार्क किती आहेत? सेमच आहेत ना? 80, 51, 78, 78, 82, 88. परंतु इथे काय झालेलं आहे? बेस्ट ऑफ 5 हा नियम इथे लागू झालेला आहे. आता हा नियमचा काय फायदा झाला? तर तुमचे डायरेक्ट तुम्ही पाहू शकता 76चे 81% झालेले आहेत. आता हे कसे झाले? हेही तुम्हाला मी कॅल्क्युलेशन करून दाखवतो. जेणेकरून तुम्ही सुद्धा तुमचे स्वतःचे मार्क जेवढे पडतील ते कॅल्क्युलेशन करून पाहू शकता की तुम्हाला किती टक्के पडले. तुम्ही सध्या सुद्धा तुम्ही स्वतःचे मार्क कॅल्क्युलेट करा. तुम्हाला किती पडतील हा अंदाज असेलच तुम्हाला 10वीच्या बोर्ड एक्झाममध्ये. ते तुम्ही कॅल्क्युलेट करा असे आणि असे तुम्ही टक्के काढा आणि खाली कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्हाला किती टक्के पडू शकतात. आणि ॲक्चुअली त्या रिझल्टच्या दिवशी तुम्हाला किती पडतील हेही आपण पाहूया. ठीक आहे. तर आता आपण पाहूया की बेस्ट ऑफ 5 चा वापर करून तुमचे 5% कसे वाढले इथे. तर मी पुन्हा कॅल्क्युलेटर ओपन करतो. तर कॅल्क्युलेटरवर आपण इथे आलो. इथे आपण पुन्हा पहिल्यापासून सुरू करतो. आता मी तुम्हाला इथे पहिले एक्सप्लेन करतो की बेस्ट ऑफ 5 म्हणजे काय? बेस्ट ऑफ 5 म्हणजे तुम्हाला एकूण विषय होते 6. 1, 2, 3, 4, 5, 6. परंतु यापैकी ज्या विषयामध्ये तुम्हाला सर्वात कमी मार्क पडतात,
म्हणजे काही विद्यार्थ्यांना एखादा विषय अवघड जातो ना, जसं तुम्हाला एखादा विषय अवघड गेला, काहींना गणित हा अवघड जातो, काहींना इंग्लिश खूपच अवघड जातो. तर ज्या विद्यार्थ्यांना ज्या विषयामध्ये खूप कमी मार्क पडलेले असतात, म्हणजे एखाद्या विषयामध्ये जर तुम्हाला खूपच कमी मार्क पडले, तर तो विषय तुमच्या टक्केवारी काढताना मोजला जात नाही, पकडला जात नाही. हा सोपा आणि साधा बेस्ट ऑफ 5 चा नियम आहे. म्हणजे ज्या 5 विषयामध्ये तुम्हाला सर्वात जास्त मार्क पडलेले आहेत, तेच विषय पकडले जातात आणि ज्या विषयामध्ये सर्वात कमी मार्क पडलेले आहे, तो विषय पकडला जात नाही टक्केवारी काढताना. तर ते कसं कॅल्क्युलेशन करतात, म्हणजे त्याचं टक्केवारी कशी निघते हे आपण आता पाहूया. जर तुम्ही इथे आलात तर आपण पुन्हा कॅल्क्युलेशन करू. इथे इंग्लिश विषयामध्ये तुम्हाला सर्वात कमी मार्क पडले होते 51 मार्क. तर त्यामुळे आता आपण जे नवीन टक्केवारी काढणार आहोत त्याच्यामध्ये 51 मार्कवाला इंग्लिश विषय आपल्याला पकडायचा नाही. म्हणजे सर्वात अगोदर मराठीमध्ये तुम्हाला किती मार्क पडले? तर पडले आपल्याला 80 मार्क. मी अधिक करतो. हिंदीमध्ये किती मार्क पडलं? तर 78 मार्क पडले. तर मी याला 78 करतो, अधिक करतो. त्यानंतर विज्ञानमध्ये तुम्हाला सुद्धा पुन्हा 78च मार्क पडले. त्यानंतर गणित या विषयामध्ये तुम्हाला किती पडले? 82 मार्क पडले. त्यानंतर तुम्हाला इतिहास आणि भूगोल विषयामध्ये तुम्हाला किती मार्क पडले? तर 88 मार्क पडले. या सर्व मार्कची मी काय करतो? बेरीज करतो आणि मी याला डिवाइड बाय 5 ने करतो. डिवाइड बाय 5. आता इथे मी 6 का नाही केलं? कारण आता आपण 5च विषयाची टक्केवारी काढत आहोत. त्याच्यामुळे मी डिवाइड बाय 5 केलं. अगोदर आपण 6 विषय सर्व पकडले होते विदाउट बेस्ट ऑफ 5 मध्ये. त्याच्यामुळे आपण डिवाइड बाय 6 केलं, 6 केलं. आता आपण फक्त 5च विषय पकडत आहोत बेस्ट ऑफ 5 मध्ये. तर त्यामुळे आपण इथे डिवाइड बाय 5 केला. आता टक्केवारी किती निघते बघा. आता पाहू शकता 81.2 एवढे टक्के इथे पडलेले आहेत. आता तेच टक्के आपण इथे पाहिलेले आहेत बघा 81.20. दोनच्या पुढे जो बी झिरो असेल त्याचा काही एवढा मिनिंग नसतो, राईट. 81.2 एवढे मार्क तुम्हाला टक्के इथे पडलेले आहेत. तर अशा प्रकारे तुम्हाला बेस्ट ऑफ 5 चा इथे फायदा होतो. तुम्हाला आता काय करायचं आहे, तुम्हाला एक जस्ट साधं कॅल्क्युलेशन करायचं आहे. म्हणजे तुम्ही पेपर दिलेला आहे, तुम्हाला पेपर कसे गेलेत हे माहीतच आहे. त्यामुळे तुम्हाला त्या विषयामध्ये किती मार्क पडू शकतात आणि सगळ्यात जास्त मार्क पडणारे 5 विषयाचे मार्क अधिक करून डिवाइड बाय 5 करायचं आहे आणि किती टक्के पडू शकतात हे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. नक्कीच तुमची कमेंट मी पाहील. तर पाहूया कोण कोण खाली कमेंट करतं. तर हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंटमध्ये सुद्धा तुम्ही सांगू शकता. बरोबरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांबरोबर शेअर करा किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये कोणी 10वीचा पेपर दिले असेल तर त्यांना शेअर करा. तुमचे भाऊ बहीण असतील त्यांना शेअर करा. आपण अशीच माहिती आपल्या चॅनलवर पुढे सुद्धा पाहणार आहोत. त्याच्यामुळे अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओ पाहत राहा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.